शेतकरी बंधूंनो नमस्कार. मी धनंजय भारंबे आपले श्री गजानन ॲग्रो पॅटर्न या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे. आज मागील 7-8 दिवसापासून बरेच शेतकरी आपल्या दुकानावर झाडं उपटून आणत आहेत सोयाबीनचे, किंवा काही सांगत आहेत बुवा शेत पिवळं पडत आहे, सोयाबीनचे झाडं पिवळे पडत आहेत, बऱ्याच ठिकाणी सोयाबीन खाल्ले जात आहे, खाली खाली दबत आहे. अशा बऱ्याचशा समस्या घेऊन बरेच शेतकरी आपल्या दुकानावर आलेत. तर सहज मोह आवरला गेला नाही व्हिडिओ बनवण्याचा, कारण शेतकऱ्यांना माहिती देऊन त्यांचे नुकसान टाळावे हाच आमचा उद्देश असतो. तर याकरता आज आपल्या दुकानावर जेव्हा शेतकरी घेऊन आले सोयाबीनचे झाडं, तर त्या झाडांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे होते. तर आपण सुरुवातीपासून सरळ समजावून घेऊ की बा नेमके खोडकीड कशी काम करते. तर खोडकीड जे आहे हे आधी तुम्हाला सुरुवातीला असं हिरवं झाड दिसतं. जेव्हा हिरवं झाड असतं तेव्हाही आपण चेक केलं तरी चालतं किंवा याच्यामध्ये खोडकीड आहे किंवा नाही आहे, किंवा बऱ्याच ठिकाणी थोडी जरी हलकी अळी लागली खोडकीड तर ते तिथं पूर्ण डॅमेज करतं, आणि ते डॅमेज केल्यानंतर वर अन्नद्रव्यांचा सप्लाय होत नाही. ते अन्नद्रव्य जर वर पुरवठा झाला नाही तर मग पानं पिवळे पडणं सुरू होतात, आणि मग शेवटी शेतकरी म्हणतात किंवा याच्यावर व्हायरस आला किंवा आपल्या याच्यावर सोयाबीनवर खोडकीड लागला. शेवटच्या टप्प्यात कुठलाही इलाज नसतो. आज बऱ्याच ठिकाणी जागा आहे, वेळ आहे आणि जागा पण आहे सोयाबीनवर ट्रीटमेंट घेण्यासाठी. तर आपण जेव्हा हे सोयाबीन असं हिरवं बघू तर आपण हे असं उपटल्यानंतर त्याला आधी त्याची माती मुळा झटकून घ्या, आणि नंतर याचे जे मुळं आहेत या मुळांमध्ये असं नख टाकून, जसं आपण बांबू फाकवतो एकाचे दोन करतो, बांबूचे बांबू जसा एकाचे दोन करतो त्या पद्धतीने याच्यात नख टाकून आपण जर याला हे केलं, खोडकीड जर चेक केली तर आपल्या लक्षात येईल. समजा आपण हे आता नख टाकलेलं आहे आणि हे याचं पूर्ण फाडत आहोत आपण नख टाकून. हे नख टाकून फाडल्यानंतर हे असं अशा पद्धतीने आपण फाडून घेतलेलं आहे. तर हे हिरवं झाड आहे. या हिरवं झाड जेव्हा हे असं पिवळं पडतं तेव्हा शेतकऱ्यांच्या लक्षात येईल याच्यामध्ये काहीतरी आहे म्हणून. तर आपण हे एक झाड आहे, परत याला पण तशाच पद्धतीने आपण चेक करू किंवा याच्यात काय आहे म्हणून. तर जेव्हा आपण हे खोडाकडून फाडत आणतो नख टाकून याच्यामध्ये, तर हे फाडल्यानंतर आपल्याला हे अशा प्रकारे, आता हे हिरवं जरी वर हिरवं दिसत होतं पण हे आपण बघितलं तर आपण याच्यामध्ये बघू शकतो किंवा याच्यामध्ये ही खोडकीड आहे. हे असं खाल्लेलं आहे, आतमधले अन्नद्रव्य पूर्ण हे खाल्लेले आहेत, आणि हे पूर्ण हे जे इथं हे दिसतं डॅमेज, हे खोडकीचं डॅमेज आहे. आणि ही खोडकीड आता याला पर्याय अशा अवस्थेत कुठलाही नसतो, कारण याच्या या खोडामध्ये औषध जात नाही. कारण आपण जेव्हा फवारणी करतो तेव्हा फक्त वरचेवर फवारलं जातं, खोडापर्यंत औषध उडत नाही किंवा कुठलंही आणि खोडकीड कव्हर होते असं कुठलंही औषध नाही किंवा आता फवारल्यानंतर खोडकीड कव्हर होईल म्हणून. तर आता याला एकच उपाय आहे. याला आपल्याकडे जे प्रॉडक्ट आहेत याच्यामध्ये एक त्रिशूल नावाचं प्रॉडक्ट आहे. त्रिशूल नाही त्रिशूल, THRI, त्रिशूल नावाचं प्रॉडक्ट आहे, जे आपण मागील 3-4 वर्षापासून विकत आहे. तर याचे खूप चांगले आपण सोयाबीनवर दिलं, त्यानंतर हरभऱ्यावर दिलं, इवन तुरीवर पण दिलं, तर याचे खूप चांगले असे रिझल्ट आलेत. आणि एक रडार नावाचा आहे, जे मागील आपण 7-8 वर्षापासून विकत आहोत, तर याचे पण खूप जबरदस्त रिझल्ट आलेले आहेत. तर त्रिशूल किंवा रडार हे जेव्हा तुम्ही एकरी तुम्हाला 4 किलो फेकावं लागतं, आणि कृपया हे फेकताना युरियामध्ये किंवा कोणत्याही खतामध्ये मिक्स करून फेकू नका. याला फेकताना तुम्ही फक्त माती किंवा रेती याच्यामध्ये मिक्स करून फेका, जेणेकरून हे सर्व दूर सारखं फेकलं जाईल. 4 किलो त्रिशूल किंवा रडार घ्यायचं, आणि ते त्याच्यामध्ये माती किंवा रेती जर म्हटलं तर तुम्ही 8 ते 10 किलो किंवा 10 ते 12 किलो माती किंवा रेती घ्यायची, त्याच्यामध्ये मिक्स करून हे फेकायचं. आणि फेकताना व्यवस्थित, जेवढ्या व्यवस्थित फेकल्या जाणार तेवढे त्याचे चांगले रिझल्ट मिळणार. आणि फेकताना एक गोष्ट लक्षात ठेवा, जमिनीत ओलावा असणं गरजेचं आहे. जर ओलावा नसेल तर हे जे औषध आहे तर हे काम करणार नाही. ओलावा असेल तरच हे काम करतं, आणि सध्याची परिस्थिती खूप ओलाव्याची आहे, चांगला ओलावा आहे. सुकी माती मिळाली नाही तर तुम्ही रेती घेऊ शकता, आणि त्या रेतीत ते मिक्स करून एकरी 4 किलो, 10 ते 12 किलो रेती किंवा माती घेऊन 4 किलो हे औषध घेऊन, त्रिशूल घ्या किंवा रडार घ्या, कुठलंही औषध घेऊन त्याच्यामध्ये मिक्स करायचं आणि फेकायचं. खूप अतिशय सुंदर असे रिझल्ट मिळतात. तुमची खोडकीड पूर्ण नष्ट होते आणि झाड जे पिवळं पडत आहे ते हिरवं होतं. म्हणजे तुमचं जे नुकसान होणार आहे खोडकीडनी ते तुमचं होणार नाही. आणि असा जर उपाय केला शेतकऱ्यांनी तर शेतकऱ्यांचं नुकसान टाळू शकतो, एवढंच मी आपल्याला मार्गदर्शन करू शकतो. धन्यवाद.